नमस्कार मित्रांनो, जैवविविधता आणि प्राणी वर्गीकरण या व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या विषयामध्ये आज आपण शिकूया प्रस्तावना, प्राणी वर्गीकरणाचे मापदंड आणि प्राणी वर्गीकरण। तर चला प्रथम आपण सुरू करूया प्रस्तावना। प्राणीसृष्टी वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांमध्येही प्रचंड प्रमाणात विविधता दिसून येते। प्राण्यांचे वर्गीकरण पुढील मुद्द्यांच्या आधारे करतात। 1. रचनात्मक संघटन, 2. शरीर सममिती, 3. पृष्ठरज्जू असणे अथवा नसणे, 4. देहगुहा असणे अथवा नसणे, 5. प्रचलनाचे अवयव। आता आपण बघू प्राण्यांचे वर्गीकरण। खालीलप्रमाणे अकणाधारी प्राण्यांचे काही वर्ग आहेत। आपण येथे बघू शकतो संघ पोरिफेरा, संघ सिलेंटेराटा। त्याचप्रमाणे प्रकारांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे कणाधारी प्राण्यांचे काही वर्ग दिले आहेत। येथे आपण बघू शकतो वर्ग पायसेस, वर्ग ॲम्फिबिया, वर्ग रेप्टिलिया, पक्षी वर्ग, वर्ग मॉमेलिया। त्याचप्रमाणे संघ पोरिफेरा नावाप्रमाणेच या संघातील प्राण्यांचे शरीरावर छिद्रे असतात। सर्व प्रकारच्या स्पंजाचा समावेश या संघात होतो। हे प्रचलन न करणारे असममित प्राणी असून प्रामुख्याने खाऱ्या पाण्यात आढळतात। त्यांच्या सर्व शरीरावर असंख्य छिद्रे असतात। त्यांना ऑस्टिया म्हणतात। उदाहरण सायकॉन, स्नानांचा स्पंज इत्यादी। आकृती ते आपण बघू शकतो। आता आपण बघू संघ सिलेंटराटा। हे जलवासी प्राणी असून त्यापैकी बहुतेक समुद्रात आढळतात। हे अरीय सममित व द्विस्तरी असतात। शरीराला एक मुख असून त्याभोवती संवेदनाक्षम शुंडके असतात। उदाहरण कोरल्स, सी एनिमोन, हायड्रा इत्यादी। त्याचप्रमाणे संघ प्लॉटीहेल्मिथिस यांचे शरीर रिबिनीप्रमाणे चपटे त्रिस्तरी असते। पोशिंद्याला चिकटून राहण्यासाठी अधरचूषक असतात। बहुतेक प्राणी आंतरपरजीवी असतात तर काही स्वतंत्र राहणारे असतात। उदाहरण टेपवर्म, प्लानेरिया इत्यादी। आकृती तेथे दिली आहे। आता आपण बघू संघ नेमॅटोडा। या प्राण्यांचे शरीर लांब व दंडाकृती असते। बहुसंख्य प्राणी अंतःपरजीवी असतात। शरीरात आभासी देहगुहा असते। यांना सुडोसिलोम म्हणतात। यापैकी बहुसंख्य प्राणी माणसांमध्ये रोग निर्माण करतात। उदाहरण पिनवर्म, फायलेरिया, हुमवर्क इत्यादी। आता आपण बघू संघ ॲनिलिडा। हे प्राणी लांबट, दंडाकृती, खंडीभूत आहेत। यांच्या शरीरात देहगुहा व सांधी इंद्रियसंख्या असते, इंद्रिय संस्था असते। प्रचलनासाठी दृढ रोम असतात। हे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आढळणारे असतात। उदाहरण लीच, नेरीस इत्यादी। त्यानंतर संघ ॲथ्रोपोडा। या प्राण्यांना प्रचलनासाठी यांना संधियुक्त अपांगे असतात। प्राण्यांमध्ये हा सर्वात मोठा संघ आहे। यांचे शरीर खंडीभूत असून त्यावर कायटिनयुक्त बाह्य कंकालाचे आच्छादन असते। शरीराचे डोके, वक्ष व उदर असे 3 भाग असतात। उदाहरण कोळंबी, खेकडा, मधमाशी, कोळी, विंचू इत्यादी। त्याचप्रमाणे संघ मोलुस्का। या संघातील बहुसंख्य प्राणी जलचर असून शरीर अखंडित मृद असतात। यांचे शरीराचे 3 भाग पडतात। 1 अग्रभाग, 2 पृष्ठभाग आणि 3 पच्छभाग। उदाहरण गोगलगाय, ऑक्टोपस, शंख, शिंपला इत्यादी। आता आपण बघू वर्ग पायसेस। हे प्राणी पूर्णपणे जलचर असून जलीय जीवनासाठी अत्यंत अनुकूलित आहेत। हे शीत रक्ताचे प्राणी आहेत। हे असंख्य अंडी घालतात। शरीर दोन्ही टोकाला निमुळते व खरखरीत असते कारण त्यावर खवल्यांचे आच्छादन असते। उदाहरण इलेक्ट्रिक रे, स्ट्रिंग रे आणि डॉगफिश। आता आपण बघू ॲम्फिबिया। या वर्गातील प्राणी पाण्यात तसे जमिनीवर आढळतात। शरीरावर खवले नसतात। हृदयाला 3 कप्पे असतात व मिश्र रक्त शरीराला
पुरविले जाते. हे प्राणी फुफ्फुसाद्वारे व त्वचेवाटे श्वसन करतात. उदाहरण बेडूक, टोड इत्यादी. त्याचप्रमाणे रेप्टिलिया हे प्राणी शीतरक्ती व बहुसंख्येने भूचर असतात. त्याचे पाय खूप लहान असतात किंवा त्यांना पायच नसतात, त्यामुळे ते सरपटताना दिसतात. त्वचा कोरडी व खडबडीत असते. श्वसन केवळ फुफ्फुसांमार्फत होते. उदाहरण कासव, पाल, सरडा इत्यादी. त्याचप्रमाणे पक्षी वर्ग हे उष्ण रक्ताचे एकलिंगी प्राणी आहेत. हवेत संचार करण्यासाठी हे पूर्णपणे अनुकूलित झालेले आहेत. पुढच्या पायाचे रूपांतर पंखात झालेले असते. शरीर दोन्ही टोकास निमुळते पोकळ हंडामुळे अतिशय लहान असते. अतिशय हलके असते. उदाहरण पोपट, घुबड, घार इत्यादी. त्याचप्रमाणे वर्ग मॅमेलिया हे प्राणी अतिशय उत्क्रांत असतात. शरीरावर केसांचे आच्छादन, त्वचेमध्ये श्वेतग्रंथी असतात. एकलिंगी व जरायुज असतात. फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. छाती व उदरपोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. सराव. आपल्यासाठी खालील काही प्रश्न दिले आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल आयडीवर आम्हाला मेल करा. धन्यवाद.